गुड मॉर्निंग म्हणते. हॅलो, गुड इव्हनिंग गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आता पहिली गोष्ट म्हटलं तर आता तुम्ही मागच्या ब्लॉगला खूप सारं प्रेम दिलं, इथून पुढे सगळ्याच ब्लॉगला मला प्रेम द्या तुमचं. अक्कलकोटला 2 मिनिटं. तर गाईज आताचा ब्लॉग असा अचानक म्हणजे ब्लॉग म्हणण्यापेक्षा ब्लॉग तुमच्यासोबत नेहमीच येत राहतील, पण स्टे ट्यून राहा. आजचा ब्लॉग पण खूप छान असणार आहे आत्ताचा. आणि तुम्ही जे मला मागच्या ब्लॉगला इतकं सारं प्रेम दिलंय आणि खूप सपोर्ट केलाय, तसंच इथून पुढच्या सगळ्या ब्लॉगला द्याल अशी अपेक्षा करते. आणि आय नो मजेत असाल तुम्ही सगळेजण. तर चलो आता ऑन द वे. आता वाजले संध्याकाळच्या जवळजवळ 6:45 साडेसहाला ट्युशन सुटले, 6:45 आणि आम्ही ऑन द वे टू आहे. आता निघालोय जस्ट अक्कलकोटसाठी. आणि अचानक अगदी दुपारी यांचा कॉल आला की जायचं का म्हणून. तर जायचं तर होतं असं, आणि तर एकदम अचानक असं प्लॅन ठरलाय. आणि आता आम्ही निघालो ऑन द वे. जवळजवळ वाजले 6:45. आता आमचा प्रवास आम्ही रात्रीचा करतोय. अचानक दुपारी कॉल आल्यामुळे ठरलं जायचं की नाही. तर म्हटलं चला, असंही गेलो नाहीच आहेत म्हणून अचानक ठरलं. आणि आता ऑन द वे आहोत आम्ही. आणि चला, दर्शन वगैरे शेवटपर्यंत, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आता तरी सध्या मी, माझे 2 पिल्लं आणि कुठे चाललोय सांगितलं ना, अक्कलकोट. स्वामी समर्थांना आम्ही चाललो आहोत अक्कलकोटला. मी तरी पहिल्यांदाच चालली आहे तुमच्यासोबत. हां, माझी पिल्लं पण पहिल्यांदाच चाललेत. तुमच्यासोबत शेअर करते, जे काही शेअर करता येईल तेवढं, काही शूट करता येईल तेवढं. तर कंटिन्यू स्टे ट्यून. चकोली ॲड झाली आता. चकोली काहीच अजून प्रवासाला सुरुवात नाही झाली. 5-10 मिनिटं नाही झाले तर लगेच आम्ही खाऊन रिकामे झाले. चरायला लागलो आम्ही लगेच. इकडे बघा, प्रवास म्हटलं की आम्हाला लगेच लागतं कुरकुरे, बिस्किट, चिप्स, असं पूर्ण गाडीत खायला आवडतं आम्हाला. नाहीतर लगेच दादांना गाडी थांबवणं, इथे थांबवणं, तिथे थांबवणं चालू असतं. तर कंटिन्यू करा. जस्ट नाव पोचले पुण्यामध्ये. कंटिन्यू. म्हणजे पुण्याच्या अक्कलकोटला जाता बऱ्याच वेळा असं घडलं की मला प्रत्येक गाडीवर स्वामींचं चित्र दिसतं. मी डोळे झाकले, मनात विचार केला, उघडले की मला प्रत्येक गाडी स्वामींचं असं चित्र. इथे आम्ही जेवायला बसणार आहोत आता, असं छान मस्त. आतमधला एंट्रन्स माहीत नाही कसा आहे, सो मी तुम्हाला दाखवते. आणि आम्ही सध्या नाईट कपडे घालूनच आलो सगळे, कारण की नाईटचा प्रवास आहे आमचा सगळ्यांचा. मॉर्निंगला आमचं दर्शन छान घडणार आहे. सो उद्याचा ब्लॉग शेवटपर्यंत स्किप करा. बघा कुठे गेलो नाही आम्ही, वळवळ केली नाही, असं कधी होत नाही. पडशील तिथे. मस्त व्ह्यू आहे गाईज, बघू शकता तुम्ही. अगदी छान लुक वाटतंय. आणि असं खाली मस्त ग्रीनरी आहे, भारी वाटते. आता संध्याकाळचं तुम्हाला काही दाखवता येणार नाही. सो अशा काही हॉटेलमध्ये आम्ही जेवायला आलेलो आहे. मस्त असं हॉटेल आहे आणि यांची चॉईस म्हटलं तर एक नंबर असते. सो आता पिल्लांना इकडे जरा दाखवायला आले. बोल, पाणी आहे का त्यामध्ये? नको जाऊ, इकडे चल. मस्त लुक आहे गाईज, बघू शकता. मला सांगू, माझं डोकं एवढं उठलं होतं ना, एवढं दुखत एवढं घाण डोकं माझं दुखत होतं ना, काय विचारूच नका. अगदी ना खूप म्हणजे खूप दुखत होतं. म्हणजे झोपले नव्हते, खाली डोळे झाकून बसले होते. पण पिल्लांची एवढी गाडीत बडबड चालू आहे, मस्त चालू आहे, काय विचारूच नका. थांब जरा. आम्ही नाईटचेच कपडे घालून चाललो आहे. त्यामागचं कारण असं की आमचा रात्रीचा प्रवास आहे आणि रात्रीचा प्रवास आहे. मॉर्निंगला आम्ही पोहोचणार आहोत. दर्शनाचं काय वगैरे ते सगळं तिथे गेल्यावरतीच कळेल काय ते. सो कंटिन्यू करा. बघू आता जेवणामध्ये ऑर्डर काय द्यायची ते ठरवतो ना, म्हणून इतकंसं. तर काही छान असं पहिला मी मसाला पापड मागवले. आता मी खाऊन घेते, कारण माझं बहुतेक न खाल्ल्यामुळे पण डोकं दुखत असावं असं मला वाटतंय. सो फर्स्ट मी खाऊन घेते आणि जेवल्यानंतर भेटतो आम्ही. शेट तर काय बिझीच आहेत. जेवण झालं गाईज, नेक्स्ट प्रवासाला चाललोय. जेवण झाले आता जस्ट. आता आम्ही नेक्स्ट प्रवासाला चाललोय. कंटिन्यू करा. 4 घंटे लागल ना? नाही म्हणून तर बोलतीये ना. आता इथे वाजले होते रात्रीचे 2-2:15. त्या दरम्यान आम्ही पोहोचलो होतो आणि तिथेच रूम घेतला होता. आणि सकाळी उठल्यानंतर असं काही आम्ही सगळ्यांनी आवरलं होतं छान. आणि हा असा आमचा रूम होता. जो शूट कोणी केला आहे मलाही माहिती नाही, तो दिसला, मी तुमच्यापर्यंत शेअर करते. तर छान सगळे आवरत होते आणि सगळ्यांचं आवरून झाल्यानंतर आता आम्ही निघत होतो दर्शनासाठी. सगळ्या बॅगा वगैरे आम्ही खाली घेऊन जाणार होतो, कारण की आम्हाला नेक्स्ट प्रवास कंटिन्यू करायचा होता. त्यामुळे अशी रूम होती, AC रूम घेतली होती छान अशी. आणि मस्त झोप लागली होती, दमलं होतं म्हणून. डायरेक्ट सकाळीच उठलो आणि पुढचा प्रवास
प्रवास यांना एकट्यानंच ड्रायव्हिंग करायची असल्यामुळे आम्ही जरा झोप घेतली आणि मग आम्ही आता चाललो दर्शनाला. खरं म्हटलं तर रात्री आम्हाला पोचायला वाजले 2:30, झोपायला वाजले 3 आणि म्हणून पिल्लांची झोप कंप्लीट होण्यासाठी ते रिलॅक्स झोपून दिलं, कारण आम्हाला पुढचा प्रवास पण अक्कलकोट वगैरे होता. सो आता आम्ही तुळजापूरमध्ये थांबलेलो आणि आता चाललो दर्शनाला. वाजलेत 9. तर दर्शन घेतो मस्तपैकी, छान असं दर्शन घेऊन आम्ही पुढे जातो. बघू आता, मला दाखवते. मी आहे मी शेट आहे छगुलीकडे छान आता आवडले. खूप दाखवते थोड्या वेळाने. असा नखरा आहे लग्न झाल्यावर बघू दे. मस्त मी साडी वेअर केली, छान होती आणि आता चालू दर्शनाला. चालता येत नाही एवढं गर्दीतून, पण आम्ही साडी वेअर करतो. गर्दी नाही वाटतं ते, आता आतमध्ये गेल्यावर कधी गर्दी आहे की नाही. मस्त फ्रेश वातावरण आहे आणि छान वाटतंय. सो कंटिन्यू करा तुम्ही. आम्ही दर्शनाच्या रांगेत थांबतोय नाही थांबते ते माहीत नाही, आता कितपत गर्दी आहे ते नक्की ते गेल्यावरतीच कळेल. आता आम्ही रूम सोडला जस्ट. आता सो गजरा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही घेणार आहोत. जरा स्माइल दे. दर्शनाच्या लाईनमध्ये आहोत. आता देवीचं दर्शन होणार आहे आम्हाला. आता तुम्हाला पण दाखवता आलं तर दाखवते. दर्शनाला खूप सारी लाईन आहे. छान असं दर्शन घेऊन आलेलं आम्ही. आता 1 तासामध्ये छान असं दर्शन झालं आणि एवढी गर्दी नव्हती जेवढी वाटली होती तेवढी सॅटर्डे असल्यामुळे. पण मस्त दर्शन झालं आणि अगदी जवळून, म्हणजे मी पूर्ण गावाऱ्यातच होते. अशा पद्धतीने दर्शन झालं आहे. तर असा लुक झाला आहे जाताना कसा होता. छान देवाचं दर्शन झालं त्यामुळे अगदी भारी वाटते. आता आम्ही पुढच्या प्रवासाला चाललो आहे. आता गर्दी वाढत चालली आहे जास्त. काय बोलतीस का? ब्लॉग पडेल, सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आम्ही कसं दिसतं ते पण सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ तर येणारच आहे. 1-2 व्हिडिओ आम्ही काढलेलाच आहे, त्या पण बघा तुम्ही इंस्टाग्रामला. आणि छान दर्शन झालं. आता थोडाफार ब्रेकफास्ट करतो त्यानंतर पुढच्या प्रवासाला. आता असं म्हणतात थांबा आम्ही कुठून आलो ते बघू झालं. गाडीपाशी चालले इथूनच या. तर तुळजापूरचं दर्शन झाल्यानंतर म्हणतात की येडेश्वरीला पण जाऊन येतात. आणि मागे पण 1-2दा आलो ते तेव्हा गेलो होतं. सो आता येडेश्वरीला चाललो आहे. 1 तासाचा प्रवास इथून आणि तिथून पुढे पुन्हा रिटर्न अक्कलकोटला. पूर्ण दिवस आमच्या प्रवासात जाणार आहे. तर तुम्ही स्टे ट्यून. बरोबर आले इथूनच आणलं होतं त्यांनी आपल्याला मगाशी. सो स्टे ट्यून अँड भरपूर प्रेम द्या. ब्लॉग येणारच आहे. माझं पिल्लूला पण पूर्ण रोड माहिती झालाय गाईज. अगदी स्वतःहून आलेले स्वतःहून चालले. बाबू हळू चाल,
हे आमचे आहो आणि हे माझं पिलू दमले का आणि ही छोकुली गजरा लावून चली शॉर्निंग मारत. तर काहीच काय पण म्हणा देवदर्शनाला आले असं गजरा वगैरे लावून आला लुक काहीतरी वेगळाच येतो ना अगदी छान वाटतं. तर छकुलीचा लुक मागून असा काहीतरी नो नजर. काहीच गाडीत बसलो आता येडेश्वरीला चाललो आहे. पण सांगू तुम्हाला पहिली गोष्ट इतकी गाडीत तापली ना 10च्या सुमारास इतकं ऊन आहे. म्हटलं दुपारी किती ऊन असेल म्हणजे गेस करा. तर छान असं गजरा टाकला तर किती भारी वाटते. दर्शनाला जायचं म्हटलं अशा गोष्टी खूप भारी वाटतात. ही गाडी आपल्यासोबतच आहे सकाळपासून आता पण आपल्यासोबतच आहे. रात्रीपासून मागे गेली आणि दक्ष हर्षूला भूक लागली आहे तर मी काल आणले होते त्याच्यासाठी असे चिप्स वगैरे थोडंफार. मला माहिती आहे की डाळा आमची गाडी थांब जरा डाळा आमची गाडी कुठे थांबवत नाही त्यामुळे थोडंफार चिप्स छोटं घेऊन आलो होतो. आता कोल्ड्रिंक शोधते कुठे भेटतंय का. गाडी एवढी तापली होती ना की आता एसीमुळे थोडीफार थंड झाली आहे. येडेश्वरीला चाललोय ऑन द वे 1 तासाचा प्रवास आहे. आता तुम्ही कंटिन्यू करा आम्ही पोहोचल्यावरती मी तुम्हाला दाखवते. काहीच येडेश्वरीला पोहोचलोय. पहिला रस्ता चुकला होता आमचा. खूप सारं ऊन आहे. आता वाजलेत किती वाजलेत ग दाखवते तुम्हाला थांबा जरा. म्हणजे 2-3 रोड फुटतात आहे त्यामुळे कळलं नाही की कुठल्या रोडने जायचं. जो इझी पडेल त्या रोडने आम्ही येत होतो. आता या रोडने आलंय. इतकं ऊन आहे. मला दाखवते मंदिराचं प्रवेशद्वार. ओटी घेतली छान अशी. आता चाललो दर्शनाला. इकडे नसतो गुलाल मॉडेल. शॉर्टकट होता आता गर्दी पण नाही येत. काहीच देवीचे फोटो काढायला आला नाही. कॅमेरा शेजारी कॅमेरा नाही घेतला तर गाईच येडेश्वरीचं पण छान असं दर्शन झालंय मस्त असं. पण अगदी आहे ना गर्दी नसताना पण त्यांनी जो रूट ठेवला आहे ना तो खूपच हार्ड ठेवलेला आहे. म्हणजे खूप काहीच गर्दी नव्हती एवढी. छान दर्शन झालं मस्त. आता जातो आम्ही अक्कलकोट ऑन द वे. पण पहिले काहीतरी खाणार आहे कारण सकाळी वाजल्यापासून काहीच खाल्लं नाही आहे. सो आता काहीतरी खाऊयात आणि मग निघूयात. तुळजापूरच्या एवढा पायऱ्या नाही आहेत तेवढा इकडच्या ह्याला पायऱ्या आहेत. कुठे आहेत चला काय पाहिजे काय पाहिजे म्हणतो. खाली 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 चला. घेतले आम्ही ब्लॉग काढतोय ते म्हणते पुण्यावाले पेढे देऊ का पुण्यावाले. म्हणजे आम्हाला कसं ओळखलं त्यांनी पुण्यावाले काय म्हणते. 1:15 झाला आहे 1:15 आत्ता जस्ट. आणि 1:15 मध्येच दर्शन झाले. आता अक्कलकोटला जायला 1 तास आहे. हिला साडीमध्ये जड जात आहे पण ठीक आहे. देवदर्शन म्हटल्यावर तिची हाऊस फिटली. मला सवय आहे. आणि पहिली गोष्ट मस्त 1:15 पर्यंत हे दोन्ही दर्शन झाले. आता आम्हाला अक्कलकोटला जायला 1 तास आहे. तिथं पण मला असं वाटतं गर्दी नसावी. छान असं तिथं पण दर्शन हवं. सो कंटिन्यू करा तुम्ही मस्त असं. लेट्स गो. चला पटपट गाईस 4:15 वाजलेत आणि आम्ही पोचले अक्कलकोटला. गाडीत एक झोप काढली मी. आता दाखवते तुम्हाला जर मोबाईलमधून दाखवता आलं तर. नाहीतर नाही कारण मोबाईलच अलाउड नाही केला कुठल्याच मंदिरात. दाखवायचा किती प्रयत्न केला तरी. चला मी दर्शन घेतलं म्हणजे तुम्ही पण घेतलं आहे. तुमच्यापर्यंत दर्शन दिलंय. मी घेतलं म्हणजे तुम्ही बी घेतलं दर्शन. सो हर्षू कुठे गेला. हर्षू कुठे गेला. असं टुकू चालते बघा गाईज. टुकू दक्षू. चला मंदिराकडे चाललोय. कंटिन्यू करा.
तर काही जी आहे स्वामींची खूप मोठी मूर्ती बघू शकतो. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ शिवाजी महाराज, आपले छत्रपती शिवाजी महाराज. चप्पल घेते तुमचे? आता आम्ही त्याला दर्शनाला, मी तरी पहिल्यांदा आले, मस्त असं घेतलंय. अक्कलकोटला फर्स्ट टाइम आलो. भारी वाटतं. अक्कलकोटला पहिल्यांदा आली आहे मी आणि खरंच खूप भारी वाटतंय. आणि हो, सगळेच आम्ही पहिल्यांदा आले डॅडा सोडून. खूप छान वाटते. आता दर्शन मी घेते, जर शूट झालं तर तुम्हाला दाखवते. चला. आता आम्ही जिथे चाललो, जिथे स्वामींचे खरंच मंदिर आहे वटवृक्षाखाली तिथे, आणि ते तुम्हाला दाखवते CCTV मध्ये, कारण आतमध्ये अलाउड आहे की नाही मलाही सांगता येणार नाही. जसं दाखवता येईल तसं दाखवेल म्हटलं. आणि मस्त अशी छान गर्दी नव्हती. जेंट्स लाईन वेगळी होती आणि लेडीज लाईन वेगळी होती, त्यामुळे पिल्ला आणि हे तिकडच्या साईडने लाईनमध्ये गेले, आम्ही ह्या साईडने लाईनमध्ये गेलो. आतमध्ये एंट्रा होताच इतकं छान प्रसन्न वाटलं. बघू शकता हा वटवृक्ष एवढा वरती मोठा आहे आणि सगळी हे सगळं बघून प्रसन्नता इतकी वाटली, भारी वाटलं की काय विचारूच नका. गर्दी इतकी सारी नव्हती. पिल्लांची लाईन तिकडे बघू शकता तुम्ही आणि लेडीज इकडे. आणि छान असं दर्शन घेण्यासाठी ते त्या साईडने गेले म्हणून ते आधी गेले, त्यामुळे थोडंफार शूट झालेले, मला तर नाही घेता आलं. आणि इकडे पण CCTV मध्ये मी तुम्हाला दाखवते स्वामींची मूर्ती बघू शकता. अगदी छान मूर्ती आणि दर्शन घेत होतो आम्ही. मला तर खूप भारी वाटलं. आणि ह्यांचं दर्शन लवकर झालं होतं, त्यामुळे ह्यांनी मागूनही थोडंसं शूट केलं, मलाही माहीत नव्हतं. आणि खूप भारी दर्शन वाटलं. श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना. अक्कलकोटचं हे दर्शन मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इतकी सारी गर्दी. आणि हा जो फोटो फ्रेम मी खूप आधीपासून बघायची का हा फोटो नक्की कसला आहे, म्हणजे आता तुम्हाला तेच वाटत असेल की स्वामींची भव्य अशी म्हणजे छोटा प्रतिमा आहे, पण ही रुद्राक्षांची प्रतिमा बनवलेली आहे. त्यामुळे तुम्ही जवळून गेल्यावर कळतं की ते रुद्राक्ष आहेत म्हणून. 40,000 पंचमुखी रुद्राक्ष. So मला तिथे गेल्यावर कळलं की तुमच्यासोबत रुद्राक्षांची सुंदर स्वामींची प्रतिमा अशी बनवली. तर गाईस खूप छान मस्त अगदी सुंदर दर्शन झाले, मनसोक्त. झालं का छान? कसं वाटलं स्वामींच्या दर्शनाला? कशी वाटली मूर्ती? एकदम मोठी होती. आणि तिकडची पण दाखवली मी. खूप भारी दर्शन झालंय. लोकांना मोकळा करा ना, दुसऱ्यांना फोटो काढायला. काय करायचंय पण आहे ना, इकडे एक रूल पाहिजे होता की लाईन वाईज सगळं म्हणजे झालं पाहिजे. जसं तुळजापूर बाकीच्या मंदिरांमध्ये होतं तसं काही इथे स्वामींच्या इकडे मला दिसलं नाही. म्हणजे कसेही लोक येतात आणि कसंही म्हणजे मनासारखं वागतात आहेत, तसं नाही पाहिजे. पण छान दर्शन झालं, मस्त वाटलं. वातावरण फ्रेश आहे, भारी वाटलं. सगळा ताण तणाव आमचा निघून गेला आणि अगदी फ्रेश वातावरणामध्ये आम्ही दर्शन घेऊन आता परत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती की किती असं म्हणजे फ्रेशपणा वाटतंय की अगदी छान दर्शन झाल्यासारखं. तर आता इथे आम्ही निघाले परतीच्या प्रवासाला ऑन द वे टू पुणा. पण सनसेट बघू शकता, इतका छान सनसेट आणि हा रोडचा व्ह्यू बघून अगदी छान वाटत होतं. आणि अगदी चहा घ्यायचं मन झालं तर कुठेतरी थांबायचा प्लॅन चालला होता. माझा अवतार इग्नोर करा, कारण खूप दमलेली आहे, सकाळपासून प्रवास चालू आहे. आणि आता मी चहा घ्यायला उतरले. आता चहा घेणार आहे आणि ना आम्ही जाणार आहे. तर मी घेणार आहे गाडी आता चालवायला. तर हिला माझ्यावर कॉन्फिडन्स नाही. सोड करोडो मित्र घरी पोहोचवणार आहे. देवावरून आले असं उतरायचं आणि पोचायचं नसतं, त्यामुळे आम्ही पोचलो नाही आहे. मस्त प्रवास झाला. कसं झाला? वन डे रिटर्न झाला, पण वन डे रिटर्न नाही, एक डे स्टे झाला, पण खूप छान झाला. आता गुळाचा चहा घेतो आम्ही. आणि इकडे खेळायला पिल्लांना तर बघा लगेच गेले त्याच्यामध्ये. कोणी चाय गाईस एकच दिला आणि बिस्किट नाही, 2 आहेत, छोटे छोटे वाटतात. चहा घेतो. पिल्ला आमची इकडे खेळतात बघा. हर्षो दक्ष दक्ष कुठे? हर्षो कुठे? खेळ खेळ. निवांत छान बसून गाईस. मला मी फोनवर बोलते ना तर मला लोक अर्धे वेडे म्हणत असतील, पण मी स्वतःला वेडे समजून घेतले. थंड घ्यायची ना. चाय एन्जॉय करते मी. माझे आहो फुल बिझी आहे, फुल तुळजापूरकर फुल बिझी बिस्किट खायला.
पाहिजे होतं थोडं. मी नाही मागवलेले, चकुलीने मागवलेले फुक्कडने. चहा घ्यायला उतरलो आणि तुम्हाला माहिती आहे चहा म्हणता म्हणता आम्ही उत्तप्पा पण खाल्ला आणि वडापाव पण खाल्ला. अशी आम्ही असं करते, माझ्यासमोर माशी येते आणि पिल्लांनी काहीच खाल्लं नाही, फक्त दक्षिण वडापाव खाल्ला. हर्षू काहीच ए बाबू खाली तर कुत्रा आहे तिथं, कुत्र खाली उतरायची डॉगी चावेल ती लवकर खाली तिथे. चल तिकडे. हा कुठे आले काय? ए मज्जा आली का खेळून तुम्हाला? छान वाटलं का? आमची सुजुकी आज अक्कलकोट आणि तुळजापूर आणि एडेश्वरीला जाऊन आली ही आमची क्रेटा. आणि इच्छा होती ती आल्या जायचं, पण काही कारणास्तव आम्ही उशिरा गेलो, पण आणलं आम्ही तिला जाऊन देवदर्शन करून आणलं. दिस वन अवर कार, क्युटी शिवटी ब्लॅकी. चला आता छान जेवण वगैरे करून आम्ही चाललो होतो पुण्याच्या दिशेने, लोणावळ्याच्या दिशेने. आणि जातानाच मस्त छान अशी गाणी लावली होती. पिल्लं झोपून गेली होती, चकुली आत्तू पण झोपून गेली होती. मी आणि ही जागी होतो, छान अशी गाणी ऐकत आम्ही थेट पोचलो आमच्या घरी. माझ्या ओनली 24 तास गाडी चालवली आहे. थँक्यू सो मच त्यांना. आणि तुम्ही पण ब्लॉग एंड करा. बाय.